फ्रेंड्स, आपण कालच्या लेक्चरमध्ये टीएस ऑफ अँथर हा पॉईंट अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पोलन ग्रेन्स कसे तयार होतात तेही पाहिलेलं आहे. आपण काल पाहिलं की टीएस ऑफ अँथरमध्ये दोन मेन पार्ट्स आहेत. एक आहे अँथर वॉल आणि दुसरं आहे मायक्रोस्पोरॅन्जिया किंवा त्यालाच आपण पोलन चेंबर किंवा पोलन सॅक असं म्हटलं होतं. तर त्याच्यामध्ये त्या पोलन चेंबरमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात किंवा पोलन सॅकमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. ते कसे तयार होतात आपण आणखीन एकदा शॉर्टमध्ये बघूया. हे अँथर आहे. अँथर बायलोब्ड आहे. त्याचं जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला तर त्याचं टेट्रालॉक्युलर स्ट्रक्चर आपल्याला काल बघायला भेटलं. काल आपण पाहिलेलं आहे टेट्रालॉक्युलर. हे जे पोलन चेंबर्स आहेत, 4 लॉक्युल्स आहेत, त्या लॉक्युल्स मध्ये पोलन ग्रेन्स असतात आणि ते पोलन ग्रेन्स टेट्रॅड्स मध्ये तयार होतात. पोलन ग्रेन्स इन टेट्रॅड. आता हे पोलन ग्रेन्स कसे तयार झाले काल आपण अभ्यासलंच आहे. परत एकदा आज थोडक्यामध्ये मी सांगणार आहे. या मायक्रोस्पोरॅन्जिया मध्ये हे अँथरची वॉल, हे मायक्रोस्पोरॅन्जिया मध्ये डिप्लॉइड स्पोरोजिनस टिश्यू असतात. डिप्लॉइड स्पोरोजिनस टिश्यू. डिप्लॉइड means 2n number. It consists of the 2n number of chromosomes. Then their cells are called diploid cells. Diploid. And this diploid cell undergoes a mitosis division. Mitosis division होते त्याच्यामध्ये आणि एका सेल पासून 2, 2 पासून 4 अशा प्रकारे सेलचा नंबर वाढत जातो. पण काय होतं, सेलचा नंबर वाढतो पण क्रोमोझोमचा नंबर ही पॅरेंट सेल आहे समजा आणि ह्या डॉटर सेल्स आहेत. तर पॅरेंट सेल मध्ये क्रोमोझोमचा नंबर 2n असेल तर डॉटर सेल मध्ये पण क्रोमोझोमचा नंबर हा 2nच राहतो. अशा प्रकारे सेलचा नंबर वाढतो पण क्रोमोझोमचा नंबर मात्र ॲज इट इज राहतो. म्हणजे याच्यातली प्रत्येक सेल कशी आहे, डिप्लॉइड आहे, 2n आहे. आणि याच्यातलीच एक सेल डायरेक्ट काय म्हणून ऍक्ट होते, मदर सेल म्हणून ऍक्ट होते. तिला आपण पोलन मदर सेल म्हणू शकतो किंवा मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ती सेल ऍक्ट होते, ओळखली जाते. ती जी पोलन मदर सेल आहे ती डिप्लॉइड आहे. तिच्यामध्ये पुढे काय होतं, कोणते डिव्हिजन होते, मिओसिस डिव्हिजन होते. या पोलन मदर सेल मध्ये पोलन मदर सेल 2n म्हणजेच पोलन मदर सेल ही डिप्लॉइड आहे. तिच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होते. कोणती डिव्हिजन होते, मिओसिस. आता या मिओसिस डिव्हिजन मध्ये जेव्हा डिव्हिजन होते तेव्हा एका सेल पासून 4 सेल्स तयार होतात. 1 cell gives 4 cells and this cell contains n number of chromosomes. Means the chromosome number is half. Look here, suppose this is a parental cell and all these are the daughter cells and all these cells containing the chromosome number is half. Reduced, chromosome number is reduced here, chromosome number is half here. Means this division is a meiosis division. Now here 4 cells are formed like that. Here these 4 cells are called, this one is called the polar mother cell and all these 4 are called the 4 pollen grains. काय तयार झाले, 4 पोलन ग्रेन्स तयार झाले. आणि ते 4 पोलन ग्रेन्स कसे असतात, सुरुवातीला एकमेकाला अटॅच असतात. त्याला म्हणायचं पोलन ग्रेन्स इन टेट्रॅड. पोलन ग्रेन्स इन टेट्रॅड कसे आहेत, टेट्रॅड्स मध्ये असतात आणि स्लोली ते मॅच्युअर होतात आणि मॅच्युअर झाल्यानंतर ते डिसोसिएट होतात, एकमेकापासून सेपरेट होतात आणि तेव्हा आपल्याला असं स्ट्रक्चर बघायला भेटतं एका पोलन ग्रेनचं. लक्षात आलं का बघा. अँथर मध्ये अँथरला फर्टाईल पार्ट म्हटलेला आहे. त्या फर्टाईल पार्ट त्याला का म्हटलं, ते पोलन प्रोड्यूस करतं. आता ते पोलन कसं प्रोड्यूस करतं,
स्पोरोजिनस टिश्यू. त्या स्पोरोजिनस टिश्यू मधल्या प्रत्येक सेल्स ह्या डिप्लॉइड असतात, 2n नंबर असतात. त्याच्यात कोणते डिव्हिजन होते? मायटोसिस डिव्हिजन होते. सेलचा नंबर वाढतो आणि एक किंवा डायरेक्टली सेल काय म्हणून ऍक्ट होते? कोलन मदर सेल किंवा मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होते. आणि ती सेल इथं आपण परत घेतलेली आहे. तिच्यामध्ये कोणती डिव्हिजन झाली? मिओसिस डिव्हिजन झाली आणि तिच्यापासून काय तयार झाले? 4 पोलन ग्रेन्स. एका मदर सेल पासून 4 पोलन ग्रेन्स तयार झाले आणि त्या 4 पोलन ग्रेन्स मध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ आहे. पॅरेंट सेल मधला नंबर आणि ग्रेन्स पोलन ग्रेन्स मधला नंबर बघा, हा नंबर इथं हाफ झालेला आहे, नंबर इथं रिड्यूस झालेला आहे, म्हणून याला मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन असं म्हटलेलं आहे. मग आपला आता हा जो पोलन ग्रेन असेल तो कसा असणार आहे? पोलन ग्रेन हा कसा आहे? हॅप्लॉइड आहे. बघा महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायची. पोलन ग्रेन कसा आहे? हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे, युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे आणि हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. शेप त्याचा स्फेरिकल आहे आणि ओव्हल आहे. हे मायक्रोस्पोर पोलन ग्रेन or it is also called microspore is the first cell of male gametophyte. आता आपण याच्यानंतरचा जो पॉइंट बघणार आहोत तो आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. त्या मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंटचं पहिलं सेल म्हणून कोण काम करणार आहे? दॅट पोलन ग्रेन. म्हणून असं म्हटलेलं आहे पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट. देन we observe in details about the structure of that pollen grain. This pollen grain consists of a wall. This wall is made up of 2 layers, 1 and 2. This wall consists of 2 layers and the wall of that pollen grain is called the sporoder. That is called the wall of the pollen grain is called the sporoder. pollen grain च्या बाजूनी 2 लेयर्स आहेत. त्या दोन्ही लेयर्सला मिळून एक टर्म यूज केलेले आहे, त्याला म्हणतात स्पोरोडर्म. मग त्याच्यामध्ये जे 2 लेयर्स आहेत स्पोरोडर्म मध्ये, एक आहे आउटर लेयर आणि दुसरा आहे इनर लेयर. हा आउटर लेयर जो आहे त्याला म्हणतात एक्झाइम आणि इनर लेयर आहे त्याला म्हणतात इंटाइम. आउटर लेयर इज कॉल्ड एक्झाइम, इनर लेयर इज कॉल्ड इंटाइम. नाउ मोर डिटेल्स अबाउट द एक्झाइम. In this diagram we observe that exine is a smooth. Now exine are of 2 types, spiny exine and smooth exine. Now which one is called a smooth exine? I will draw now here this diagram. This diagram having a exine is a smooth. Now which type of pollen grain is called a spiny exine? So now I will draw here diagram of a spiny exine. Spiny exine. This is a spiny exine. If that pollen grain is like that, then it is called a smooth exine. The outermost layer of the sporoderm or wall of the pollen grain is called the sporoderm. Sporoderm consists of 2 layers, outer exine, inner entine, and that exine is sometimes exine is a spiny or sometimes exine is a smooth. Spiny म्हणजे काटेरी, जर एक्झाइन असेल तर कधी कधी काटेरी असते. आता काटेरी कुणामध्ये असते? स्पाइनी म्हणजे काटेरी. इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स, डायकॉट प्लांट्स मध्ये किंवा इन्सेक्टच्या मार्फत ज्या प्लांट्स मध्ये पॉलिनेशन होतं, इन्सेक्टच्या मार्फत ज्या प्लांट्स मध्ये पॉलिनेशन होतं त्यांच्यामध्ये पोलन ग्रेन्स हे कसे असतात? स्पाइनी असतात. आणि काही प्लांट्स मध्ये स्मूथ म्हणजे विंड पॉलिनेटेड प्लांट्स, विशेषतः मोनोकॉट, ज्वार, बीट, बाजरा यांच्यामध्ये विंड पॉलिनेटेड प्लांट्स आहेत. ते विंडच्या मार्फत त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. ही जी प्रोसेस आहे, पोलन ग्रेन्स वाहून नेले जातात. मग वाहून नेण्याचे माध्यम आहेत, इन्सेक्ट्स आहेत, विंड आहेत,
तर हे विंडच्या मार्फत जर पॉलिनेशन झालं तर त्यावेळेस पोलन ग्रेनचं एक्झाम कसं असतं, स्मूथ. या अशा प्रकारचे पोलन ग्रेन्स आपल्याला मोनोकॉट मध्ये बघायला भेटतात, असे डायकॉट मध्ये बघायला भेटतात. दिस इज अबाउट द एक्झाइन. नाउ दिस एक्झाइन इज अ थिक. एक्झाइन कशी असते, थिक असते, आणि इंटाइन इज अ थिन. एक्झाइन आउटरमोस्ट असल्यामुळं ते थिक असतं आणि ते प्रोटेक्शनचं काम करतं, रेजिस्टंट असतं. आणि विशेष म्हणजे एक्झाइन कशाने बनलेलं असतं, एक्झाइन कन्सिस्ट ऑफ ए फॅटी सबस्टन्स. consist of a fatty substance. The name is the sporopolene. Sporopolene. Sporopolene ही बनलेली एक्झाइन असते. काय म्हणायचं बघा, एक्झाइन is made up of a substance. The name is sporopolene, and this substance is a fatty substance. And due to that sporopolene, that pollen grains get a resistant power. पॉवर त्याला मिळालेली आहे, त्याच्याकडे हाय रेजिस्टंट पॉवर असते. कशामुळे, तर त्याची एक्झाइन ही कशाने बनलेली आहे, स्पोरोपोलिननी बनलेली असते. त्याचबरोबर दुसरा पॉइंट आहे बघा, युनिपोरेट आणि ट्रायपोरेट. बघा या डायग्राम मध्ये एक्झाइन मध्ये आपल्याला या ठिकाणी असे पोर्स दिसत आहेत. एक्झाइन मध्ये काय दिसत आहे, पोर्स. पोर्स म्हणजे छिद्र दिसत आहे. तर या आपण पोलन ग्रेन्स मध्ये बघूया, 1 2 3 जर्म पोर्स आहेत. 3 पोर्स आहेत. त्या पोर्सला काय नाव आहे, जर्म पोर्स. हाऊ मेनी देयर, 3 जर्म पोर्स. इफ द पोलन ग्रेन्स एक्झाइन have, एक्झाइन is not continuous, एक्झाइन is interrupted and it shows a germ pores. That is called a germ pore. एक्झाइन कशी आहे, इंटरप्टेड. इट इज नॉट कंटिन्युअस. मध्ये अडथळा आहे, गॅप आहे आणि काही छिद्र आहेत. तर ते 3 असे छिद्र असतील, काही याच्यामध्ये काही याच्यामध्ये एक असेल. जर समजा असे 3 हे असतील, पोर्स असतील, तर त्याला म्हणायचं ट्रायपोरेट. जर 3 पोर्स असतील तर त्याला ट्रायपोरेट म्हणायचं. त्या पोरला नाव आहे जर्म पोर. आणि 3 असतील तर ट्रायपोरेट म्हणायचं. आणि ट्रायपोरेट आपल्याला मोस्टली कुणामध्ये आढळतात, डायकॉट प्लांट्स मध्ये. देन मोनोपोरेट, ओनली single germ pore is there, then it is called uni means single, porate means pore. If single germ pore is there, then uniporate, and this will be occurs in a monocot plants. This is about the exine. Exine is a outermost. Exine is a highly resistant, and it is made up of a sporopolene. It is sometimes spiny, it is sometimes smooth, and it occurs mostly spiny in a dicot plants and smooth walled in a monocot plants. Then it shows single pore, sometimes it shows 3 pores, then single pore uniporate, then 3 pores triporates. Then it goes toward the intine. Intine is a thin, and it is made up of a pectin and cellulose. Intine is thin and made up of cellulose and pectin. Intine thin असते आणि cellulose आणि pectin नी बनलेले असते. And this intine is the innermost layer. Intine is the innermost. Look here, this is intine. It is innermost layer of the sporoderm. Sporoderm having 2 layers. Outer is the exine and inner is the intine. This intine is a thin and made up of cellulose and pectin. This intine encloses a cytoplasm and a nucleus. That intine encloses a cytoplasm and nucleus. This is about the structure of a pollen grain, and mostly in angiospermic plants, near about 60 angiospermic plants, 60%. These pollen grains released from anther. You know that? Pollen grains released from anther. Pollen grains
अभ्यासलेला आहे. हे अंतर आहे, हे अंतर काय होईल, रप्चर होईल, बस्ट होईल, डेन्सन्स होईल आणि त्याच्यातून पोलन ग्रेन्स बाहेर येतील. ज्यावेळेस पोलन ग्रेन अँथर मधून बाहेर येतील तेव्हा मोस्ट ऑफ द एंजियोस्पर्मिक प्लांट्स these pollen grains are two celled and 60% angiospermic plants pollen grains released from anther these are two celled, but in remaining plants means near about 40% angiospermic plants these pollen grains released these are three celled. Now what is two celled and what is three celled? I will now explain here. That is two celled pollen grain. Look in this figure. This pollen grain undergoes a mitosis division. The cytoplasm nucleus undergoes a mitosis division and it will be used two cells. But these two cells are unequal. One cell is a smaller and one cell is a larger. The smaller cell is called a generative cell and larger cell is called a vegetative cell. This is a two-celled pollen grain released from the anther when anther is mature in most of the angiospermic plant. But sometimes what happens in a few angiospermic plants that pollen grains released is a three-celled. Now which are the three cells? Now this generative cell and this generative cell divide again mitotically, means mitosis division takes place in the generative cell and this generative cell gives two male gametes. Two male gametes. बघा थ्री सेल कशा तयार होतात ते थ्री सेल्ड स्टेज. टू सेल्ड लक्षात आले तुमच्या, याचं सायटोप्लाझम न्यूक्लियस डिवाइड झालं मायटोसिस पद्धतीने, पण ती डिव्हिजन अनइक्वल झाली त्यामुळे एक छोटी सेल तयार झाली, एक मोठी सेल तयार झाली. स्मॉलर सेल, लार्जर सेल. लार्जर सेल इज कॉल्ड द व्हेजिटेटिव्ह सेल, स्मॉलर सेल इज कॉल्ड द जनरेटिव्ह सेल. अशा दोन सेल्स तयार झाल्या ते आपल्या लक्षात आलं. आता थ्री सेल्ड स्टेज कशी तयार होते, तर ही जनरेटिव्ह सेल डिवाइड होते, ती पण मायटोसिस या पद्धतीने डिवाइड होते. जनरेटिव्ह सेल डिवाइड मायटोटिकली and to form two male gametes, means two male gametes and vegetative cell two and this one is three. This is called a three-celled pollen grain. अशा प्रकारे काही प्लांट्स मध्ये एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये थ्री-सेल्ड पोलन ग्रेन्स जेव्हा अँथर मधून बाहेर पडतो तेव्हा तो थ्री-सेल्ड असतो काही एंजियोस्पर्मिक प्लांट्स मध्ये. तर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पोलन ग्रेन हे युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएट आहे आणि हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. कारण याच्यावरती पण एमसीक्यूज येतात आणि प्रॉब्लेम टाइप एमसीक्यूज असतात त्यामुळे आणि पुढे प्रश्न विचारले जातात मेल गॅमेटोफाइट हे हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे, तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे मेल गॅमेटोफाइट हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे. त्याच्यासाठी हे लिंक आहे, लक्षात ठेवा. हे आपण इथं म्हटलेलं आहे मेल गॅमेटोफाइटची पहिली सेल कोणती आहे, फर्स्ट सेल कोण आहे, पोलन ग्रेन. पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट. तर याच्यापासूनच पोलन ग्रेन पासूनच काय तयार होणार आहे, मेल गॅमेटोफाइट तयार होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कोणापासून झालेली, या हॅप्लॉइड पोलन ग्रेन पासून. म्हणून मेल गॅमेटोफाइट हे कसं असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर अभ्यासलं. यानंतरचा पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ ए मेल गॅमेटोफाइट.